सचिन पाटील हे कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरात राहतात. सन 2021 मध्ये त्यांची पाडळी खुर्द इथल्या वैभव पाटील याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून वैभव पाटील यानं गुंतवणुकीवर दरमहा मोठा आर्थिक परतावा देतो असं आमिष दाखवत सचिन पाटील यांच्याकडून सन 2021 साली सुमारे 41,85,000 रुपये घेतले होते. मात्र पाटील यांना कोणत्याही प्रकारचा परतावा न देता त्यानं त्यांची फसवणूक केली. यापूर्वी मुरगुड पोलीस ठाण्यात वैभव पाटील याच्या विरोधात धनशांती ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र तो 2 वर्ष फरार होता. दरम्यान 2 दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वैभव पाटील याला ताब्यात घेऊन मुरगुड पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. दरम्यान आज वैभव पाटील याच्या विरोधात सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरून पुणे इथल्या प्रॉफिट मार्ट सिक्युरिटी कंपनीच्या माध्यमातून 41 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय.